पेनल्टी असेल लक्षात घ्या. मॅचला होती सुरुवात. आघाडीला आलाय तो केतन म्हात्रे आणि केतनच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतोय रवी आलिमकर. पहिला बॉल ठीक आपण पाहतोय 7 वाजून 4 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये दिला आणि या प्लॉटचा बाहेर फेकलाय. म्हात्रेने पहिला मारलाय षटकार. हे गाणं माझ्या फार आवडीचं आनंद शिंदे आणि गायलेलं आणि रायगड किल्ला महाराष्ट्र नाही या भारताची देखील शान आहे. वन्स अगेन समोर हॅमर मिड ऑन आत आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा. हे केलं आयोजन छान या उसटणेवाली आज सामने बघायला केली गर्दी या रसिकांनी. डे नाईट स्पर्धेला साथ दिली ग्रामस्थांनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघांनी. ग्रामस्थ मंडळ चषक वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम ट्रॉफी 2026. पहिल्या रजनीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रजनी स्पर्धा ती देखील उसाटणेकरांची आणि त्यामध्ये एकनाथ माळी यांचा आवाज या गाण्याचं शीर्षक गीत. यापेक्षा अजून काय पाहिजे. प्रेक्षक मोठ्या संख्येने येतील यात मात्र शंका नाही. सगळ्यांचं आवडीचं मैदान आहे आणि स्वराज 11 पोचरी आणि त्या बाजूला न्यू यंगस्टर खार्डी बी मध्ये या मॅचला सुरुवात झाली. मात्रेचा बॅटमधून 2 मोठे फटके आलेत. प्रदीप पुढे आलाय. आउटसाइड एज आहेत. शॉर्ट थर्डला फील्डर मिस्टेक झाली आहे. बॉल मागे चाललाय. त्यानंतर थर्ड मॅन देन फाईन लेग दोघांनी बॉल सोबत रेस लावली होती. त्याच्या पुढे गेले. बॉल अडवून थ्रो केला आणि त्यामध्ये धावा पूर्ण झालेल्या त्या दोन धावांनी धावासंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 12 धावा धावा फलकावरती आहेत. दर्जेदार असं आयोजन आणि अगदी पारदर्शक असे नियोजन आहे. या स्पर्धेची चर्चा मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि प्रत्येकाला ही स्पर्धा खेळायची होती. त्यातल्या त्यात आता ज्या काही टीम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत निवडक. ऑन साइडला टर्न खेळा. पिकअप शॉट पाहायला मिळाला. गॅप मध्ये बॉल चालला. लॉंग सेस आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार चौकार. तुम बघून चौकारासोबत टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 60. फ्लाइंग स्टार्ट आहे. धूम धडाक्यात सुरुवात केली केतन म्हात्रेने. ओहो समोर दिलाय. समोर मारलाय. हॅमर करत असताना म्हात्रेने आणखी एक मारलाय षटकार. P1 मध्ये आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. द केतन म्हात्रे शोला सुरुवात झाली आहे. कार्डी बीने टॉस गमावलाय. उशिराने आलेत. लेट आलेत आणि थेट मारतायत. लॉंग ऑन द फिल्डर. वा जबरदस्ती कॅच अक्षय कडून आपल्याला पाहायला मिळाले आणि केतन म्हात्रेचं वादळ आता थांबवलं प्रदीपने शेवटच्या बॉलवरती. आफ्टर फर्स्ट ओव्हर 22 for 1. यांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आणि त्याचबरोबर आदरणीय दिनकरजी पाटील साहेब यांची उपस्थिती. ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे वेलकम ट्रॉफी 2026 हे पर्व आहे आणि येस आमच्या गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक त्यासोबत खार्डी पोसरी या दोन्ही गावातील देखील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर आपली जागा आमच्या मंचावरती आहे. सर्वांना निमंत्रण मित्रांनो. सर्वांनी या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. प्रत्येकासाठी या स्पर्धेचं दार खुलं आणि या मंचावरती अनेक सारे सन्मान पुढच्या काही रजनींमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि मंचावरती अतिथींचं स्वागत. 22 पहिल्या षटकाचा खेळ संपला. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज वैभव पितळे.
दुसऱ्या बाजूने रवीला आता स्ट्राईक भेटली आहे आणि 3rd नंबरवरती आलेला धरम ऑफ स्ट्राईक. ऑन साईडला वळवला, बॉल चालला गॅपमध्ये, मिड विकेटच्या गॅपमध्ये. काऊ फेसने ती गॅप कव्हर तर केली आहे. थ्रो येतोय. ओहो, शेवटी धरम देखील धावला. आता तो पोहोचला की नाही पोहोचला यासाठी मात्र टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे ऑन ग्राउंड अंपायरने. सचिन कडू सरांना आपण सध्या ऑन ग्राउंड पाहतोय. सध्या थ्रो स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला. धरमचा अगोदर खरं तर प्रयत्न नव्हता, त्याला धावायचं नव्हतं, पण रवीने जसा कॉल दिला त्याला धावावं लागलंय. बॅट हवेत होती, ती ओढली आहे, ड्रॅग केली आहे, ती कधी आली आहे, स्टंप आणि बेलचा संपर्क कधी तुटलाय, या सर्व गोष्टींची शहानिशा करायची आमच्या टीव्ही अंपायरला. वॉर रूम मध्ये मनोज पवार सर आहेत उत्तर शिवचे आणि त्यांचा सिग्नल आला. बॅटर सेफ, नॉट आउट, धावा 2. शेवटच्या क्षणाला ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला हे सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. बॅट अगोदर हवेत होती. एक चुकीची गोष्ट जरूर केली धरम आलमकरने आणि बऱ्याच वेळेला या गोष्टी आपल्याला बॅटरकडून चुकीच्या पाहायला मिळतात. बॅट ग्राउंडिंग करणं, अगोदर तिला ड्रॅग करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट पॉपिंग क्रीजमध्ये येता तेव्हा ती खऱ्या अर्थानं चुकीची पद्धत आहे. ओहो, हुक करायचा प्रयत्न जरूर होता. सिली पॉईंटकडे बॉल चालला. फॉलो थ्रो मधून फार वेगाने बॉलर आला, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झाला नाही. तिखट बाउन्सर. ॲक्शन रिप्लेमध्ये गोलंदाज आपण वैभवला पाहतात. स्ट्रायकर बॉलर आहेत. 8 लेंथला हिट केलं. सीमा पोता बॉल आतही आला नाही, बाहेरही गेला नाही, मात्र इथे सरळ रेषेमध्ये जाऊन थेट आदळला तो रवीच्या टोक्यावरती. उसाटणे जय केबल नेटवर्क यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्ष मंडळ श्री मलंगड आदरणीय किरणराव म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. आपलं वेलकम ट्रॉफीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. बॅटर आउट. अंपायरचं बोट आकाशाकडे गेले. गॉट बॅट द विकेट इन ॲट नंबर 2nd डाऊन. 24 for 2. बाय देखील सुपर हिट आहे. आताही तुम्ही जर युट्यूबवरती गेले आणि जर चंद्राई लावणी सर्च केली तर आताही 30 करोडापेक्षा जास्त लोकांनी या लावणीला आतापर्यंत प्रतिसाद दिलेला आहे. सलगच्या 3 विकेटसाठी अगदी आपण पाहिलं, विकेट हॅट्रिकसाठी किरण शेठ म्हात्रे यांच्याकडून तब्बल रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. किरण दादा आल्या आणि पारितोषिक लागले नाही असं क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी आल्या आल्या लगेचच बक्षीस लावलेलं आहे. विकेट हॅट्रिक संपादित केली तर तब्बल रोख रक्कम 3000. जय केबल नेटवर्क यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकला 1000 आहेत आणि 2 विकेट जर घेतले तरीही 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे वैभव पितळेसाठी. 1 विकेट तर आली आहे. साहिल परब नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे. धावा सध्या 24 आणि गोलंदाज पुन्हा एकदा वैभव पितळे. ड्राईव्ह केला बॉलला, मिडॉनला जरूर चेस केलं, बॉल नाही मागून येतात फिल्डर. काऊ फेसच्या डबलला चान्स. ओहो, चांगला कॉल धरमचा जेव्हा ते स्ट्रायकिंग एंडला पोहोचले, कारण त्यांना डेंजर एंडला धावायचं होतं आणि त्यांनी बघितलं आपण पोहोचू शकत नाही. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 25 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेमधले अजूनही बॉल बाकी आहेत ते 2. चांगलं षटक, शांत चालली ओव्हर, कारण एकही बाउंड्री आली नाही. जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये केतन म्हात्रेने पोसरीच्या प्रदीप पाटीलवरती आक्रमण केलं होतं. एक गोष्ट चांगली केली प्रदीपने, शेवटच्या बॉलवरती त्याची विकेट काढली आहे. जर या पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 2 चौकार 22 धावा जरी गेल्या तरी केतन म्हात्रेचं वादळ त्याने शांत केलं होतं. रायझिंग बाउन्सर ऑफ स्टंपचा बाहेर ठेवला. जरूर कट करण्याचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणाला धरमकडून, मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर वैभव पितळे करतात आणि दुसऱ्या बाजूला कोपऱ्यातच टाकलंय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. डॉट आला. लास्ट बॉल पॉवर प्ले. वन्स अगेन पितळे राईट आर्म ओव्हर द विकेटने. केतनचा विकेट नंतर हा डाव थोडा शांत झालाय. कमी गती एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला ड्राईव्ह करण्यात आलेल्या डीपमधून फिल्डर येतात लॉंग ऑफचे. 1 धाव कंप्लीट झाले. डबलला चान्स होती, आता होकार आहे आणि त्यामध्ये पहा 3 4 5 6 काय चाललंय. इकडून थ्रो केला, तिकडे बॅकिंगला फिल्डर आले, पहिल्याकडून सुटला, दुसऱ्याने बॅक केलं, तिकडून त्याने थ्रो केलाय. विकेट किपरच्या वरतून
परत दुसऱ्याने बॅक केलेलं आहे. बरंच काही या शेवटच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करणाऱ्या न्यू यंगस्टर कार्डी बीचा धावफलक 26 धावा, 2 विकेटचं नुकसान. आई एक प्रत्येक संघ आपण खेळपट्टीवरती मिटिंग करू नका. पंच आपण सक्त वॉर्निंग द्या तिकडे आता प्रत्येक संघाला की खेळपट्टीवरती मिटिंग करताना पुन्हा आढळले तर डायरेक्टली 5 धाबांची पेनल्टी दिली जाईल खेळपट्टी अतिक्रमण नियमानुसार. तत्पूर्वी आपल्या मंचावरती उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मलंगड अर्थातच आदरणीय किरणजी म्हात्रे साहेब आलेले आहेत. नागझरीचे अनिलजी पुण्यार्थी साहेब देखील आपल्या मंचावरती, उसाटणीचे हरिभक्त पारायण माया बुवा पाटील देखील आपल्या मंचावरती विराजमान आहेत आणि उसाटणीचे आमचे दिनकर शेठ दगडू पाटील देखील आपल्या मंचावरती विराजमान आहेत. आलेल्या तमाम लाडक्या मान्यवरांचं पुन्हा एकदा वेलकम ट्रॉफी उसाटणीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. पोसरीचे अजयजी पाटील प्रसिद्ध एडिटर आहेत. एपी एडिट्स या नावाने इंस्टाग्रामवरती आपल्याला चॅनल देखील त्यांचा पाहायला मिळतो. त्यांना विनंती, या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम ट्रॉफी 2026 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतोय. मॅच नंबर 2 मध्ये खार्डी बी आणि पोसरी हे 2 संघ खेळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 26. थर्ड ओव्हर मध्ये आलाय प्रसाद पाटील. स्विच हिटला अटेम्प्ट होता. बॉल लेग स्लिप मध्ये जरूर गेला आणि तिकडे विकेट किपरला तो लागूनच गेला होता. डॉट आला पहिला. मागचा आपण जर जतीन विचार केला 8 बॉलचा, तर 8 बॉलमध्ये धावा फक्त 4च पाहायला मिळाल्यात आणि 2 विकेट आपण बघितल्यात. इव्हन पहिला 5 बॉलमध्ये धावा 22 होत्या. बरंच काही बदलत असताना पहिल्याच डावामध्ये प्रसाद पूल करण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल आहे. डीप मधून फार वेगाने विजय पोहोचलाय आणि त्याचाच विजय कॅच त्याने पकडली आहे. धक्का बसतोय तिसरा. धरम आलिमकर बॅक टू द पॅव्हिलियन. वेगाने धावला. 25 ते 30 यार्ड धावल्यानंतरचा तो आनंद, तो जल्लोष, ती कॅच पुन्हा एकदा पा. वाह, स्पेक्टॅक्युलर कॅच आपल्याला पाहायला मिळाली. ज्या वेगाने तो धावला होता आणि त्याच वेगाने कॅच पर्यंत पोहोचल्यानंतर हाताची ओंजळ उघडी केली आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला सामावून घेतलंय. धक्का तिसरा दिला खार्डी बीला. त्या वेगाने धावसंख्येची सुरुवात झाली आणि त्याच वेगाने धावसंख्येला थांबवलंय सध्या तरी पोसरीच्या बॉलर्सने. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 26 या आकड्यावरती सध्याचं धावफलक आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. विजय आलिमकर, केतन मात्रेच्या विकेट नंतर रवीची विकेट, धरम आलिमकर, या 3 विकेट टॉप ऑर्डर मधील आपल्याला पाहायला मिळाल्या. साहिल आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसरा फ्रेश बॉलर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याने पहिला डॉट टाकला तर दुसऱ्याच बॉलवरती विकेट काढली आहे. स्क्वेअर लेग सेट आहे, काउ कॉर्नर सेट आहे, लॉंग ऑन सेट आहे. ऑन साइडला शॉर्ट बॉल बॅकफुटला पंच केलाय. स्वीपर कव्हर मध्ये बॉल आहे. डीप मधून फिल्डर येत आहे. चान्स नाही त्यांना. पहिला बाउन्स वरती बॉल सीमा पार, चौकार. स्ट्रोक मध्ये कंट्रोल आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना या 4 धावा वसूल केल्या. धावा पोहोचल्या सध्या 30 वरती न्यू यंगस्टर कार्डी बी. तिसरं षटक प्रगतीपथावर. समोर दिला टापेचा. विकेट किपर डाऊन दी बॉल. 1 विकेट डाऊन. विजय आलिमकर बाद.
विकेट चौथी आपल्याला पाहायला मिळाली. धावा फक्त आपल्याला पाहायला मिळतात त्या सध्या 30. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आतिश म्हात्रे ॲट नंबर 6. 6व्या क्रमांकावरती आपल्याला आतिश येणं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात धूम धडाक्यात 30 धावा. सुरुवात धूम धडाक्यात झाली पण त्यानंतर मात्र धमाका केलाय तो बॉलर्सने खास करून. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक 4च धावा आल्या, 1 विकेट आली आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 चौकार आलाय आणि 2 विकेट प्रसाद पाटीलने काढलेल्या आहेत. इंटरेस्टिंग ओव्हर, इव्हेंटफुल राहिले षटक जिथे 2 विकेट देखील 1 चौकार देखील आला. नवीन बॅटर आतिशी येतोय. 2 बॉल आणि बाकी आहेत. पुन्हा गोलंदाज तयार. समोर उडवलाय रेंज मध्ये मिडल ऑफ द प्लेट आणि बॉल मिड विकेटचा बार. म्हात्रेने मारलाय षटकार. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास फार मॅटर करतो. नुकताच आलाय, विकेट ऑलरेडी पडलेले आहेत त्या 4 आणि तो प्रेशर न घेता आतिशने इथे हल्ला चढवला. षटकार आलाय, 6 धावसंख्या जाऊन पोहोचले 36. शेवटचा बॉल या षटकातील प्रसाद बॅकफुटला दाबला, कट केलं बॉलला. बॉल चालला पॉइंट मधून मागे. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो चांगला आलाय. वा, बॉडीचा बॅलन्स जरी गेला असला तरी बॉलला जाऊ दिलं नाही. थ्रो चांगल्या पद्धतीने आला. सिंगलने आतिशकडे स्ट्राईक असेल. षटक संपन्न होत आहेत ती 3 आणि धावा फलकावरती आहेत त्या 37. 4 गडी बाद. न्यू यंगस्टर कार्डी बी. आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ड्रिंक्सचा सिग्नल आहे आणि एक्स्ट्रा प्लेअरला विनंती आहे की ऑलरेडी आपण तयार राहत. 2 षटकं जेव्हा कंप्लीट होतील तेव्हाच. 3ऱ्या षटकाचा शेवटचा बॉल पडला बरोबर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये धाव ठोकायची आहे. वेळेचं बंधन आहे. आदरणीय निवृत्ती काठे साहेब यांची उपस्थिती आपण पाहतात आणि विनंती आहे त्यांना की मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये सर्वच मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं हे समालोचक करण कान के सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. ऑन ग्राउंड आपण जरूर सचिन कडू सर, मॅन फ्रॉम रोहिंजन आणि मॅन फ्रॉम केवाळे सँडी पालकर सरांना सध्या तरी पाहतोय. एनर्जेटिक अंपायर आहेत. जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतात खेळाडूंना वारंवार वॉर्निंग असतात. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो लेझीनेस, वेळ जास्त घेतला जातो. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, नो डाऊट. तुम्ही वेळ जरूर घेतला पाहिजे पण त्यासाठी तितका नाही जितका वेळ तुम्हाला दिला त्याच वेळेमध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करायचा. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचीच आहेत. या स्पर्धेचा देखील नियम बोलतोय आणि त्यासोबत जर तुमची मॅच आहे त्या अगोदरच्या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर टॉससाठी कंपल्सरी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. अन्यथा ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जातोय. 4th ओव्हर वेग पहा. बॅटर तर बीटच झाला होता आणि विकेट किपर देखील शॉर्ट थर्डने स्टॉप केलं बॉलला. अंपायरचा सिग्नल आला बाईट्स. धाव मिळते ती 1 आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 38. वैभव पितळे या बॉलिंग युनिटमधला हा गोलंदाज जो आता आपल्याला कंटिन्यू करत असताना पाहायला मिळाला, ज्याने सेकंड ओव्हरमध्ये धावसंख्येला लगाम लावला होता, फुल स्टॉप लावला होता. कारण त्याचा अगेन्स्ट फक्त आल्या होत्या 4च धावा. इकडेही आला, बॅटरला तर बीट केलं त्याने पण विकेट किपरला बीट केलं होतं. इतका प्रचंड वेग पहिल्याच बॉलमध्ये. ग्लान्स करायचा होता, पायावरती बॉल आहे, इम्पॅक्ट भेटला नाही. दॅट्स वाय बॅटरने अंपायरने बॅटरला सेव्ह केलंय. बॉल सध्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये लेग बायचा सिग्नल आहे आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 39. सुरुवात अटॅकिंग होती पण देन जसा विकेट पडत गेल्या आणि त्या बल्कमध्ये पडल्या. 4 विकेट एका मागोमाग आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे इथे धावांचा वेग मात्र मंदावलेला आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पितळे. कमी गती, लेंथ थोडी खेचली आहे.
मागचा जो पहिला बॉल आतिशसाठी टाकला होता तो फार वेगाने टाकला होता, फुल लेंथ होता आणि ते बघितलंय वैभवने की ऑलरेडी बॅटरची जी ट्रिगर मुवमेंट आहे अटॅक करण्यासाठी जाणार आहे, त्यामुळे त्याने कमी गतीने बॉल टाकला आणि तो देखील लेंथ बॉल होता, हलका राईट झाला, थोडासा लांब बॅटरपासून डॉट आलाय. धावा थांबलेल्या आहेत 39 बॉल आणि बाकी आहेत 3. वन्स अगेन वैभव पितळे ओव्हर द विकेट. उडवलाय बॉल, लॉंग ऑफला फिल्डर येतोय, थोडा दूर बॉल आणि त्याला बीट करून गेलाय सीमा पार, चौकार. त्रेचाळीस वरती सध्याचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते. न्यू यंगस्टर कार्डी बी बॉल आणि बाकी आहेत 2. किरण शेठ पाटील यांच्याकडून 2 विकेट आता जर या बॉलवरती येत आहेत तर गोलंदाज वैभवला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पोल केल्या पण फटका फसला होता. लॉंगचा फील्डर थोडासा दूर आहे. मिड ऑन द बॉल पडतो बॅकहँड एरियामध्ये. डीपमधून फील्ड आला, डबलला चान्स घेतला, थ्रो येतोय, बॅटरी आलाय, धावा 2 आणि या 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 45. नेक्स्ट मॅच अर्थातच आजचा जो तिसरा सामना आहे राजा राणी क्रिकेट संघ गोडगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट अमृत 11 श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी. पहिला कॉल आहे, दोन्ही कॅप्टन रेडी राहा. आपण या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. राजा राणी गोट आणि अमृत 11 श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीमध्ये. लास्ट बॉलला जरी विकेट आली वैभवकडून तरी किरण शेठ पाटील यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे वैभवला. उडवला बॉल, 5,000ची संधी, लॉंग ऑन धावलेत, पोहोचलेत, पकडले कॅच, पकडलेत 5,000. आतिश बाद. गाडीवाल्या 9 खेळाडू मात्रे पाडाचे किरण शेठ मात्रे यांची उपस्थिती मंचावरती आहे. अंपायरचा सिग्नल आहे तो वेळ जास्त घेता तुम्ही. प्लीज टीम स्वराज 11 पोसरी लक्षात घ्या, विदिन 20 मिनिट्स पहिली तर 4 षटकं टाकायचीच आहेत, पण लास्ट ओव्हरसाठी देखील तितकासा वेळ तुम्ही घेऊ नका. आणि त्यासोबत ह्या खेळपट्टीची आम्हाला काळजी घ्यायची आहे. पुढच्या 6 रजनींमध्ये ड्यू फॅक्टर रजनी क्रिकेट आहे, त्यामुळे जितका तुम्हाला कमी वावर करता येईल खेळपट्टीवरती तितका करा. आणि खास करून डेंजर झोन जो आहे दोन्ही एंडचा तिकडे खेळाडूंनी धावू नका. खेळपट्टी तुम्हाला सध्या तरी दाखवली जात आहे, सुंदर आहे आणि त्यासोबत पाटा आहे. जर मेहनत केली तर दोन्ही बाजूला ती तुम्हाला यश देणार आहे. विकेट हॅट्रिकला 3,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. किरण शेठ मात्रे पाडा नामवंत खेळाडू देखील आहेत ज्यांच्याकडून पोसरीला हे पोसरीच्या बॉलर्सला एक कॅश प्राइज लावण्यात आलं. लास्ट ओव्हरची जबाबदारी प्रताप जाधव कॅप्टन. ओहो, फुल टॉस होता, इट्स अ बीमर, भिरकावलाय, बॉल फाईन चाललाय, आलाय चौकार. कारल्याची माऊली 50. न्यू यंगस्टर कार्डी बी अर्धशतक सांघिक आपल्याला पाहायला मिळत आहे. साहिल आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. पहिलाच फुल टॉस आला, अबाउट वेस्ट आलाय, फ्री हिट खोला आता यॉर्कर चांगला आलाय, एज घेऊन बॉल शॉट थर्ड कडे, तिकडून डायरेक्ट हिटला चान्स घेतला पण बॅटर तोपर्यंत पोहोचला होता. फ्री हिट वरती एक धाव, एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 51. बॉल आणि बाकी आहेत ते अर्थातच 5. यश फौजदार नवीन जो बॅटर 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये आपण जरूर बघितल्या होत्या त्या 54 त्या देखील चेस डाऊन करण्यात आला आणि पहिला सामना जिंकला टीम एंजल 11 गावदेवी 1 काटपाडाने. फुल टॉस आहे, पुन्हा गॅप मध्ये बॉल चाललाय, नो चान्स फॉर द फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रेझनला क्लिअर करेल, आलाय चौकार आणि इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. अंपायर रिव्ह्यू
ऑनग्राऊंड अंपायरने टी व्ही अंपायरची मदत घेतली. येस, या सर्व गोष्टी आणि ते राईट्स आहेत ऑनग्राऊंड अंपायरकडे. टी व्ही अंपायरची मदत त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते घेऊ शकतात. इट्स अ डिपिंग फुल टॉस, दॅट्स वाय फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा विनंती करेन, टीम राजाराणी गोडगाव आणि अमृत 11 श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी टॉससाठी रेडी राहायचे. दोन्ही संघांचे कॅप्टन गोडचे आलेले आहेत नागझरी. साईनाथ शेठ पाटील यांच्याकडूनही लागोपाठ 2 विकेट जर प्रताप काढतोय तर मात्र त्यांना 1,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यश फौजदारचा बॅटमधून चौकार आलाय. खोलात बॉल लॉफ्ट करायचा होता, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. स्कोर ऑफ द विकेट आमचं कॉम्बॉक्स आहे, त्यामुळे बॉल कुठे पडतोय समजतंय, मात्र तो कुठे वळतोय हे रिप्लेमध्ये बघितल्यानंतरच समजणार आहे. थोडासा लांब होता बॉल, फुल लेंथ जरूर आपण बघितला. आणि इथे या डॉट बॉलने धावासंख्या थांबलेली सध्या आपण पाहतोय 55. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा जरूर आपल्याला आलेल्या 10 पाहायला मिळालेल्या आहेत आणि इथून कमबॅकच करावं लागणार आहे प्रतापला. स्ट्रेट हिट आहे, ओव्हर टू बॉलर एट. बॉल चाललाय, लॉंग ऑनला चान्स नाही, बॉल काय पडद्यावरती आदळलाय. 4 धावा, चौकार. सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 59. 59. चांगला खेळ. यश आहे बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत प्रतापच्या षटकातील आणि 2 बॉल बाकी. फुल टॉस आहे, लॉफ्ट केलाय, फिल्डर पाहतोय आणि शेवटी पाहतच राहील. सीमा पार, षटकार. राजाराणी गोडचे कॅप्टन सुनीलजी साळुंखे यांना विनंती, आपण मंचावर देऊन थांबा. आपलंही सहर्ष स्वागत आहे. वेलकम ट्रॉफी 2026च्या या पहिल्या रचनेमध्ये. पुढचा सामना देखील गोट आणि अमृत 11 श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरीमध्ये. मात्र या मॅचचा सध्याचा पहिला डाव आहे खार्डी बीचा शेवटचा बॉल. शेवट गोड केलाय, टक्कसा आवाज आणि बॉल थेट पडलाय साइड स्क्रीनचा मागे. स्ट्रेट हिट, यशचा षटकार. तर आहोत टीम नागझरी आणि त्यांचा अगेन्स्ट राजाराणी घोटी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार. आणि मंचावरनं मी विनंती करतो सर्वांनी मायाजी पाटील साहेब आणि तसेच टोटल स्कोर सध्या बनलाय तो 71 आणि स्वराज 11 पोचरीला बनवायचे आहेत त्या 72. टार्गेट 72. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू. सर्वांनी मायाबुवा पाटील या सर्वांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. आणि तसेच दिनकरजी पाटील साहेब त्यांना मी विनंती करतो आपणही टॉस बॉक्समध्ये यायचं. यानंतर आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे राजाराणी घोट आणि नागझरी. सर्वांच्या शुभेच्छा आपण टॉस करीत आहोत. कॉल कोण करतो ते सांगा. घोट टीमचा कॉल असेल. हेड असा कॉल केला. इट इज टेल. टॉस नागझरी टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण सर्वांना व्हायचं. काही चर्चा नक्कीच आपण करूया. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला, डिसिजन काय राहणार? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग करणार आहेत. आणि स्पेशली जसे इथे आले जे डेकोरेशन आणि ज्या प्रकारे माहोल इथे कसं वाटतंय स्पर्धेमध्ये? प्रथमतः वेलकम 11 उसाटणे संघाचे धन्यवाद देतो. आम्हाला खेळण्याची संधी दिली. उत्कृष्ट खेळ खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि आयोजन खूप सुंदर आहे. आणि आवर्जून ही गोष्ट मला विचारायची वाटेल की या सीझनमध्ये आतापर्यंत तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धा या आधीही खेळला असेल. आतापर्यंत या सीझनमध्ये परफॉर्मन्स कसा लागला तुमच्या टीमचा? चांगला परफॉर्मन्स आहे. या वर्षाचा
खूप चांगला परफॉर्मन्स आहे. शेवटचा प्रश्न विचारेन की ज्या प्रकारे खेळ तुमचा राखला या मॅचमध्ये टीम्स घोडच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटेजी राहणार आहे की ते पण रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न आणि बॉलिंग युनिट. घोट असं स्ट्रॅटर्जी वगैरे काय नाही, जवळचा संघ आहे, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक टीम नागझरी. घोट टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आणि सर्व आधी हेच विचारणार आहे, फर्स्ट बॅटिंग करणार आहेत, माइंडमध्ये कोणता आकडा येतो की या टोटलपर्यंत जर आम्ही पोहोचलो तर तो टोटल आम्ही डेफिनेटली डिफेंड करू अगेन्स्ट नागझरी. एखादा आकडा आणि बॅटिंग युनिट. 60 ते 65 काढण्याचा. आणि बॅटिंग युनिट आज कशा प्रकारे स्पेशली कोणावरती जास्त जबाबदारी बॅटिंग युनिटमध्ये असणार आहे? पप्पू असेल, रुपेश असेल, प्रणय, प्रशांत. आणि शेवटचा प्रश्न आज विचारेन कारण एकदम जबरदस्त माहोल कारण प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी आहे. स्पेशली जेव्हा तुम्ही आले हा माहोल पागला, काय सांगाल या माहोलविषयी आणि या स्पर्धेविषयी? नाही प्रॉपर एकदम ग्राउंड पण छान बनवलं आहे आणि खेळण्यासाठी खूप मजा येईल. बेस्ट ऑफ लक टीम घोट. टॉस कंप्लीट झाला आणि बातमी अशी आहे की टॉस जिंकला नागझरी टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या इनिंगला देखील सुरुवात होत आहे. कोण जिंकेल कोण हरेल ऐकवण्याकरिता कॉम्बॉक्समध्ये बदल निर्माण झालेले आहेत आणि जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात तिथे जोडले जातील प्रथमेशजी ठाकूर. धन्यवाद. तसेच सर्वांनी नेताजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. मी त्यांनाही विनंती करतो आपणही मंचावरती यायचं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे वेलकम ट्रॉफी 2026 तसेच उमेशदादा पाटील दादांचं देखील आगमन झालेलं. मी त्यांनाही विनंती करतो आपणही या मंचावरती आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि काही शुभसन्मान आहेत ते आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण शुभसन्मान करूया. हरिभक्त पारायण मायाबुवा पाटील साहेब उपस्थित आहेत. महाराजांचा आपण सन्मान करणार आहोत. मी महाराजांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. हरिभक्त पारायण मायाबुवा पाटील महाराजांचा आपण सन्मान करणार आणि सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो मारुती दादांना मी विनंती करतो आपला शुभहस्ते हा सन्मान आपण करायचा की आज महाराजांची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे आणि त्यांचा सन्मान आपण करीत आहोत. त्यानंतर सन्माननीय दिनकर शेठ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यांची आज महत्त्वाची उपस्थिती आहे. मी त्यांनाही विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. सन्माननीय दिनकर शेठ पाटील साहेबांचा आपण सन्मान करीत आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा विनंती करतो मारुती काकांच्या शुभहस्तेच हा सन्मान निर्माण करण्यात येईल. दिनकर शेठ पाटील साहेबांची आज महत्त्वाची उपस्थिती. आजची पहिली रजनी सेकंड इनिंगला देखील सुरुवात होत आहे. शुभ सन्मान देखील होतं आणि मॅचकडे आपण वळूया आणि सुरुवात झालेले कॉम्बॉक्समध्ये जोडले गेलेत प्रथमेशजी ठाकूर. धन्यवाद. एखादं नाव उच्चारलं की अंगावरती शहारा यावा ते नाव म्हणजे दिवा पाटील. हा एक केवळ माणूस एक नेता नव्हे तर ती साक्षात चळवळ होती. रक्तात बंडखोरी, डोळ्यात विजेसारखी तेजस्वी चमक आणि हृदयास जनतेसाठी धगधगणारी आग होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं पाऊल जेव्हा ठेवू तेव्हा वेलकम टू दी दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट जरा आवाज आला तर काय तो आनंद असेल आगरी कोळी कराडी समाजाचा आणि भूमिपुत्रांचा. एक कॅश प्राईज आहे स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच संदेशदादा पाटील दादांचं देखील शुभ आगमन झालेलं. आपलं इसर हार्दिक स्वागत. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो सध्या दुसरा टुडे नाईट अँड बिग फाईट अँड या बिग फाईट मुकाबल्यामधील अभि आपण पाहतोय न्यू यंगस्टर खाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज 11 पोस्ट्रीमध्ये लढत. पहिल्या डावा अखेरीस धावसंख्या धावफलकावरती होते 71-72 टार्गेट आणि ते सर करण्यासाठी अटॅकिंग अप्रोचने केली सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल वैभव पाटीलने ठोकला षटकार. यानंतर देखील फटका चांगला खेळलाय समोर अगदी सरळ बॅटनं लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ वरून मागे डीप लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी प्राप्त केली जाते एक सिंगल धावसंख्या पुढे 9 रन्स बोट.
ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि वेलकम 11 उसाटणे आयोजित वेलकम ट्रॉफी उसाटणे 2026. नवीन वर्ष, नवीन पर्व, नवीन हंगाम, नवीन सुरुवात आणि नवीन संकल्पना. मागील काही पर्वांमध्ये आपण डे फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पाहत होतो, पण यंदा नवीन पर्वात काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट प्रेक्षकांसमोर आणायची. त्यासाठी आयोजकांचा अट्टास, त्यांनी केलेली ही धडपड आपल्याला पाहायला मिळाली. ऑन ड्राईव्ह केला, बॉटम हँडचा वापर फार सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये मिड विकेटला मिळाला धावा 2 आणि 2 धावा संख्या पुढे जतीन गोंधळे. एक्सपर्ट स्कोरर फ्रॉम उसाटणे सांगतात धावा झाल्या 11. उसाटणे म्हटलं की अगदी आमचे जतीन असतील, त्यानंतर भाया म्हात्रे असतील, ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक नामांकित स्पर्धांमध्ये ते स्कोररची भूमिका पार पाडतात. बॉलर मार्कवरती यश. यशचा चेंडू मात्र आपण पाहतोय, फटका फसतोय की काय, क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिले आहेत. पॉवर प्लेचे षटक सुरू आहेत, त्यामुळे मात्र आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षकांची संख्या कमी आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक होते, त्याचा फायदा उचललाय बॅटरने आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन पलीकडे. मिळाल्या 4. सो मच. आपण शुभ सन्मान करणार आहोत. आज यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी श्री मलंगड विभाग उपाध्यक्ष सन्माननीय किरणदादा म्हात्रे साहेब आज उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो षटक क्रमांक पहिले पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 15 रन्स सपोर्ट, 15 धावा विदाउट एनी लॉस. चेक. शुभ सन्मान आपण करणार आहोत किरणदादा म्हात्रे साहेबांचा. मी शेखर दादांना विनंती करतो आपण आपला शुभ सन्मान करायचा. किरणदादांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान किरणदादा म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेमध्ये एक स्पोर्ट्स बायसिकल देखील स्पॉन्सर्ड झालेली आहे, जे भारतीय जनता पार्टी श्री मलंगड विभागाचे उपाध्यक्ष देखील आहेत. आणि आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती शेखर दादांच्या शुभ हस्ते, सचिन दादांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातो. शुभ सन्मान दरम्यान केला जातो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. फटका चांगला खेळला गेलाय. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतंय. P2चं षटक आहे, पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर पॅक बॅटिंग काही थांबत नाहीये. 72चा पाठलाग कसा करायचा आहे ते आम्हाला योग्य ठाऊक आहे आणि त्यासाठी कसे फटके खेळायचे ते दाखवले जातात मैदानामध्ये. आलाय चौकार. शाले पाटील हुकमी बॅटमन नितीन पाटील. क्या बात आहे. वेलकम 11 उसाटणे या संघाचं संगीत तुम्ही ऐकलात. डेंजर बॅट्समन शॅगी, मलंगड परिसरातील मॉडर्न डे क्रिकेटमधील वन ऑफ द मोस्ट स्टायलिश क्रिकेटर. पण यावेळेस बघा स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि आता एक्झॅक्टली काय घडलं ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल आम्हाला. स्क्वेअर अँगलवरून आपण पाहूया. येस, बेल्स तर ऑफ झालेले आहेत आणि अगदी आपण ऍक्शन रिप्ले पाहतो. एक्झॅक्टली काय घडलं, ऑन साईडला खेळायचा होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर थेट बॉल आदळला यष्टांवरती जाऊन. पहिल्या विकेटचं पतन. संघर्षाला सुरुवात झाली होती आणि त्या संघर्षावरती पूर्णविराम लावला गेला. फलंदाज वैभव पाटील बॅक टू डगआउट. या आपण शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय अनिलजी पुण्यार्थी साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी संतोषजी पाटील दादांना विनंती करतो आपला शुभ हस्त सन्माननीय अनिलजी पुण्यार्थी साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा. त्यांची महत्त्वाची उपस्थिती वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये आहे. अनिलजी पुण्यार्थी दादांचा शुभ सन्मान केला जातो आणि त्यानंतर सन्माननीय नेताजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी
नेताजी पाटील साहेबांना देखील विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आज अनिलजी पुण्यार्थी साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर सन्माननीय नेताजी पाटील साहेब त्यांचंही शुभसन्मान आपण करणार आहोत. मी संतोष दादांनाच विनंती करतो आपल्या शुभहस्ते सन्माननीय नेताजी पाटील साहेबांचा शुभसन्मान आपण करायचा. त्यानंतर पुन्हा एकदा आपण वळूया ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. दरम्यान आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय वैभव पाटील आणि त्यानंतर मात्र वैभव पितळे देखील चालला मैदानाच्या बाहेर. check. क्या बात आहे. तसेच सन्माननीय संदेशदादा पाटील साहेबांचे आपण शुभसन्मान करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करतो आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. संदेशजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. साहेबांचा शुभसन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो मारुती काकांना मी विनंती करतो आपला शुभ हस्ते सन्माननीय संदेशजी पाटील साहेबांचा सन्मान आपण करायचा. पाटील साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जाईल आणि पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. डाव दुसरा सुरू आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पाहत आहोत. सुरुवात दमदार झाली होती पण त्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. जसं वैभव पाटील बाद झाला वैभव पितळे देखील मैदानाच्या बाहेर निघाला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तिसरा धक्का लागला. बॅटर विजय पाटील देखील मैदानाच्या बाहेर. आर्थिक धनादेश या स्पर्धेला इथे आम्हाला प्राप्त झालेले आहे. आदरणीय संदेशजी पाटील साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 20 आणि विकेट गमावलेत भाया मात्रे उसाटणे आम्हाला माहिती देतात तब्बल 3. या ओव्हरमध्ये मी म्हणेन पूर्णपणे आतिश मात्रेचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 तो घेऊन येतोय आणि तसेच स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान आणि तसेच भारतीय जनता पार्टी श्री मलंगड विभागाचे उपाध्यक्ष किरणदादा म्हात्रे दादांकडनं आयवाज हेलसाठी देखील 500चं कॅश प्राईज. डॉट बॉलची समाप्ती झाली. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने अवघ्या धावसंख्या धावपटलावरती 20 आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं होतं की या डावामध्ये मजा येईल जबरदस्त बॅटिंग केली जाईल पण आतिश मात्रे जसा आला त्याने समोरील संघानं पाहिलेलं स्वप्न जणू काही भंग करून टाकलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला जरी तरी देखील या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त धावा 5. 3 विकेट गमावल्या एंड ऑफ द सेकंड ओव्हर लॉस ऑफ 320. ऑलराऊंडर भाया म्हात्रे विकेट कीपर केला सपोर्ट संघाला या जतीन गोंधळीनी केला सपोर्ट संघाला या जतीन गोंधळीनी. अधिक पितळेने जर बॅक टू बॅक 2 षटकार जरी लगावले तरी 1000 रुपयांचं बक्षीस मिलिंदजी पाटील साहेबांच्याकडून असणार आहे. उसाटणे गावामध्ये आलं तर पारितोषिकांची वर्षाव नेहमी तुम्हाला पाहायला मिळतात. ती कोणती स्पर्धा असू द्या सातत्याने मोठ्या प्रमाणावरती पारितोषिकं लावली जातात. गोलंदाजी मार्कवरती सूरज बैकार वेगवान चेंडू होता पण दिशेवरती नियंत्रण ठेवता आला नाही. वाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहत आहोत. ऑफ स्टंपचा भरपूर दूर ठेवला गेला. स्क्वेअर अँगलवरती आमचा सध्या कॉमेंट्री बॉक्स आहे त्यामुळे इथून एक्झॅक्टली बॉल कसे हाताळले जातात त्याचा अनुमान लावणं थोडं कठीण आहे पण
ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्क्रीन अगदी आमच्या डोळ्यापुढे, त्यामुळे ते अनालाइज करणं सोपं जात आहे. शफल झाला तो ऑफस्टम्पच्या बाहेर आणि शफल देखील सफल झालाय. बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा आलाय चौकार. कपाळी केसरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा मानाचा जय शिवराय, जय श्रीराम. सुरतचा वेगवान बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला इनटू द गॅप. वॅकंट एरिया शोधत असताना नो चान्स फॉर एनी फिल्डर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट पार. फलंदाजाचा वार येतोय, शानदार चौकार. उसाटणे नाईट क्रिकेट हे स्थानिक पातळीवरचं क्रिकेट. अगदी आपण पाहिलं तर ग्रामीण संघांना या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ओळख मिळवून देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली गेली. ऑन ड्राईव्ह केला जातो सरळ बॅटनं डीपमध्ये, लॉंग ऑनमध्ये बॉल. अत्याधुनिक लाईटची व्यवस्था, ज्यामुळे रात्रपाळीमध्ये क्रिकेट खेळत असताना तसेच पाहायला आणखीन आपल्याला आनंद मिळतो. उत्कृष्ट दर्जाची खेळपट्टी आणि अगदी आपण पाहिलं तर तितकंच सुंदर टेलिकास्ट देखील या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर सारी पारितोषिकं आणि पंच काहीतरी इशारा करतात, थोडी दुखापत झाली तिकडे आपल्याला पाहायला मिळते. उसाटणे म्हटलं तर खरोखर केवळ क्रीडा क्षेत्र नाही तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील या गावाचा भरपूर मोलाचा वाटा राहिला आहे. उसाटणी संतांची भूमी, जिथे भक्ती परंपरा संस्कृती यांचा अनोखा संगम नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आपण पाहिलं गतवर्षी या पवित्र भूमीवरती अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह सोहळा देखील आपण पाहिला. याच मैदानावरती अगदी आपण पाहतोय त्याच प्रकारे त्या संत परंपरेला साजेशी 7 दिवसांची अखंड हरिपाठ आणि भजनाची परंपरा जपली गेली. म्हणजे ही उसाटणी भूमी केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील ठाणे रायगड दोन्ही जिल्ह्यांनी या नगरीची दखल घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. हे आमचे प्रेक्षक जे आपल्या संघासाठी आपल्या गावाचा सामना पाहण्यासाठी या उसाटणी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत, त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं वेलकम ट्रॉफी उसाटणे 2026च्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सामना क्रमांक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 2 सुरू आहेत आणि न्यू यंगस्टर खाडीबा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज 11 पोसरीमध्ये लढत. त्यानंतर राजाराणी घोट आणि त्यांच्या अगेन्स्ट अमृत 11 श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आई गावदेवी तुर्बे विरुद्ध जय वाघेश्वर किरवलीमध्ये लढत असणार आहे. टुडे नाईट अँड बिग फाईट आजच्या दिवसातील 8 संघ हे तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना इन ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळतील. तिन्ही पंच अगदी आपण पाहिलं तर मॅप्रा मुद्दाशिव सध्या मनोजी पवार सर आमच्यासोबत कंट्रोल रूममध्ये 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मॅफ्रॉम रोहिंजन क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले खरं तर हे पंच आपण पाहतात सचिन कडू सर आणि मिस्टर व्हायब्रेशन सँडी पालकर सर मॅनफ्रॉम केवाळे, DJ सँडी मॅनफ्रॉम वलवली. खरं तर DJ जॉकी आमचे फार सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून या आजच्या पहिल्या रजनीमध्ये. बाईकरचा हा बॉल वेगानं टाकला गेलाय थेट विकेट किपरच्या हातामध्ये आणि ऑपरेटर आमचे DJ रोशन आहेत. DJ सँडी आणि जॉकी आमचे ऑपरेटर सध्या रोशन आहेत. चिंद्रनचे ते आहेत. बॅटची मोठी एज लागली आहे. शॉर्ट थर्ड मध्ये बॉल अडवलं जाईल. डायरेक्ट हिट देखील केला जातोय. अपील झाली मोठी पण पंचांनी नकार दिलाय. स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान किरण म्हात्रे यांच्या वतीनं अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला एक स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आले आणि त्यासोबत आयवा कॅच जे प्रेक्षक धरतील त्यांना तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. आयवा जेलसाठी देखील पारितोषिक आहेत. ही उसाटणे नगरी आहे. ओटो से नहीं नोटो से बात चलते भाई इधर. बॉल उंच आकाशामध्ये गेलाय. उंची मिळाली आहे, लांबी तितकी नाहीये पण क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. अप्रतिम झेल
धरम आलिमकर, वन ऑफ द बेस्ट फिल्डर फ्रॉम खाडी, आणि त्यानं हा अप्रतिम झेल टिपलाय. मला अजूनही आठवतंय मनोज पवार सर पंचांच्या भूमिकेमध्ये होते त्या स्पर्धेमध्ये. वडवलीची स्पर्धा होती आणि कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर धरम आलिमकरनं काय झेल टिपला होता, जबरदस्त. आणि त्याच प्रकारचा एक अप्रतिम अमानवीय झेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आज टिपतोय धरम आलिमकर. धावसंख्या धावफलकावरती 31-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथे दरम्यान संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता या मॅचमध्ये मी म्हणेन पूर्णपणे न्यू यंगस्टर खाडी ब संघानं आपली पकड मजबूत बनवली आहे. पण हा खेळ क्रिकेटचा आहे, कधी कसा पलटेल आणि कुठून सामना कुठे जाईल याचा काही नेम नाही. ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आयोजित गोरेगाव चषकामध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा 12 बॉलमध्ये 42ची गरज होती. 6 विकेटनं बॉल गमावले होते. शेवटचे काही फलंदाज शिल्लक होते आणि तिथून तो सामना फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला होता. त्यामुळे क्रिकेट हे मोठमोठे उलटफेर नेहमी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्यासाठी म्हटले जाताना क्रिकेटच्या खेळामध्ये कधी राजाचा रंक आणि रंकाचा राजा बनेल याचा नेम नाही. उर्वरित समीकरण शिल्लक आपल्या स्क्रीनवरती आमचे टेलिकास्ट टीम आपल्याला दाखवेल. 12 बॉल आणि 41ची गरज. पुन्हा एकदा ती सिच्युएशन सध्या मॅचमध्ये इथून कम बॅक करता येईल का हे पाहायचं होतं. थेट विकेट किपरच्या हातामध्ये जणू काही जितू असं वाटतं की एक जतीन सराव सत्र सुरू आहे की काय. गोलंदाज येतात, बॉल रिलीज करतात, बॉल थेट विकेट किपरच्या हातामध्ये जातात. डॉट बॉल रेशो जर आपण पाहिला तर आता वाढत चाललाय. कमी षटकांच्या मर्यादित षटकांचे सामने जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा गोलंदाजांना हे महत्वाचं असतं की विकेट आले नाही तरी चालतील पण आम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे. आणि एक लाईन पकडून इथे गोलंदाजी केली जाते. वाईड लाईनची गाईडलाईन जी दिली गेली आहे तिला सांभाळत असताना तिला येस ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं अगदी ती गाईडलाईन पकडून गोलंदाजी केली जाते. अचूक गोलंदाजी, अवे फ्रॉम द बॉडी, बचावात्मक गोलंदाजीचा प्रयत्न. मात्रेचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक होते. पहिल्यांदा अनुमान जो लावला थोडा चुकला होता. लास्ट मोमेंटला जम्प करत असताना बॉडी स्ट्रेच केली, बॉलला अडवलं, आत ढकललं. तत्पूर्वी धावसंख्या 1 ने पुढे टोटल 32. 32वा धावपटलावरती पुढील बॉल 9 बॉल 40 गत असताना इथे काय घडलंय. फलंदाज बाद आहे. ऍक्शन रिप्ले पाहूया आपण एक्झॅक्टली काय घडलं. कारण डोळ्याच्या पापणीला अगदी आपण पाहिलं तर जशी बंद केली आणि उघडली तत्पूर्वी बॉल निघून गेला होता. डोळ्यांची पापणी लवता न लवता अगदी मैदानामध्ये भरपूर साऱ्या घडामोडी घडतात. आज तर खेळ क्रिकेटचा स्क्वेअर अँगलचा कॅमेरामॅनने एक क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले. क्लीन बोल्ड धक्का 6वा. विकेटचं पतन झालंय. आतिश मात्रे जेव्हा पहिल्या स्पेलमध्ये आला होता सेकंड ओव्हर टीमसाठी तेव्हा अवघ्या 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि इम्पॉर्टंट 3 बॅटरला मैदानाच्या बाहेर काढलं होतं. आणि आता देखील विकेट टेकिंग बॉलिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. तो इंटेंट आहे. खरं तर माइंडसेट जेव्हा तुमचा पॉझिटिव्ह असतो तेव्हा बराचसा अडचणी तुमच्या समोर आल्या तरी तुम्हाला काही फरक पडत नाही. आणि किती समोर अडचणी आल्या तरी देखील मी पॉझिटिव्ह माइंडसेटनं अटॅकिंग इंटेंटने बॉलिंग करीन सांगत असताना मात्र चांगली गोलंदाजी करतो. सध्या व्हाईट बॉलचा इशारा. कॉमेंटेटर कर्स म्हणावं लागेल. बऱ्याचदा अशा गोष्टी होतात जेव्हा समालोचक म्हणून आपण एखाद्या खेळाडूची स्तुती करतो तेव्हा बऱ्याचदा जतीन त्याच्याकडून चुका होत असतात आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळालं. एक्स्ट्रा रन खर्च केले बट पहिल्या स्पेलमध्ये देखील त्याने 1 रन एक्स्ट्रा खर्च केली होती. या स्पेलमध्ये देखील तो आला एक्स्ट्रा रन खर्च करतोय. इक्वेशन अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 बॉल 39ची गरज आहे या मॅचमध्ये. आणखी एक चांगला चेंडू आपण पाहत आहोत. आणि दरम्यान ओव्हरची देखील समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावपटलावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
लॉस ऑफ 6 विकेट, 33 रन्स ऑन दी बोर्ड, 33 धावा. आता इक्वेशन पाहायला मिळेल 6 बॉल आणि विजयासाठी 39 धावांची गरज. 39 रिक्वायर्ड फ्रॉम 6. आपण पाहिलं तर 2 धावांचं सर्वाधिक इकॉनॉमिकल षटक. वन ऑफ द मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर फॉर कार्डी बी, आतिश म्हात्रे. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये, सेकंड ओव्हरमध्ये जेव्हा तो आला होता तेव्हा विथ द बॅट 4 धावा आणि सेकंड स्पेलच्या दुसऱ्या बॉलवरती 1, म्हणजे बॅटच्या साह्याने त्याचा अगेन्स्ट 12 बॉलमध्ये बनल्या फक्त 5. 2 आल्या त्या एक्स्ट्रा वाईडच्या स्वरूपात होत्या. म्हणजे जी गाईडलाईन पकडून गोलंदाजी केली त्यामध्ये तो यशस्वी राहिला. एखादा टप्पा एखाद्या गोलंदाजाला मिळाला ना तर तो त्या टप्प्याला सोडत नाही. त्या नियंत्रित गोलंदाजी त्या टप्प्यावरती सातत्याने करताना आपल्याला पाहायला मिळालं. तेच केलं आतिश म्हात्रेने. ॲक्युरेसी आपल्याला पाहायला मिळाली, कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळाली, कंट्रोल त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि ते गरजेचं होतं. लास्ट ओव्हर बॉलिंग मार्कवरती केतन म्हात्रे. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड लेंथवरती बॉल. ही विकेट खरं तर फार सुंदर आहे. या विकेटवरती तुम्ही धावा बनवूही शकता, पण गोलंदाजांना देखील साथ मिळू शकते. आणि अगदी मी उल्लेख करेन की गोलंदाजांसाठी नंदनवन असेल ही खेळपट्टी. प्रचंड साथ दिली जाते, तितक्या चांगल्या धावा देखील बनतात. म्हणजे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, आणि एक्झॅक्टली काय केलं बघा. 6 धावांचा इशारा प्रेक्षक तर करतात, पण आता एक्झॅक्टली आपल्याला कळेल काय घडलं. नो बॉल तर आहे. नो बॉल दिलाय पंचांनी आणि तिकडे 6 धावा आहेत का? 6 धावा आहेत. चेक देखील केले जाईल. चेक करतो आम्ही. येस येस. सेफ आहे बॉल, षटकार नाही आहे. नो पण चेक करायचा आहे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे. अ रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रिव्ह्यू लॉस. इट्स अ बीमर. नो बॉल. या बॉलवरती फक्त नोची धाव असेल. फ्री हिटचा बॉल होता, विकेट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फ्री हिट बॉलवरती सुपर हिट फटका देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लेट पण थेट लॉंग ऑफ पलीकडे षटकार. जागा आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. अप्रतिम संगीत आमचे डीजे ऑपरेटर रोशन यांच्या वतीनं आपण ऐकतोय. आता इथून आपण म्हणू शकतो जतीन की औपचारिकता शिल्लक राहिली आहे मॅचमध्ये. फॉर्मॅलिटीज कंप्लीट होताना आता आपल्याला पाहायला मिळतात. बिकॉज पूर्णपणे या मॅचमध्ये आता आपली पकड मजबूत बनवली गेली आहे. न्यूयॉर्कच्या कार्डी बीने बॅटिंग पहिली पूर्वार्धामध्ये जबरदस्त केली. आउटस्टँडिंग बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये लास्ट मोमेंटला 20 धावांचं कंट्रीब्युशन यश फौजदारचं आणि आतिश म्हात्रेचं 13चं राहिलं. सुरुवात 22ने करून दिली केतन म्हात्रेने चांगली आणि जबरदस्त खेळ पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची मोठी एज लागली. बिहाइंड विकेट. विकेट कीपर पुन्हा एकदा धरम आलिमकरला आपण पाहतोय मैदानामध्ये. कुठेही त्याला उभं करा, तो कुठेच चुकी करत नाही. ग्रेट कॅच. बॅटर आउट.
बैलगाडा आणि बैलगाडा म्हटलं तर ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यांचं आवडतं मैदान म्हणजे वाघोबा मैदान उसाटणे. अगदी शर्तींसाठी प्रसिद्ध आहे मैदान. ऑन साईडला बिगिट करायचा होता, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती. आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये फक्त 4 खेळांनाच प्राधान्य दिलं जाते: कुस्ती, कबड्डी, क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत. नाद एकच. 40 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये औपचारिकता पूर्ण होत आहेत. फॉर्मॅलिटी इज कंप्लीट. लास्ट बॉलवरती अपील झाली आहे पण फलंदाज बाद आहे यस पंचांनी सांगितलंय. बॅटर आउट. सो लास्ट बॉलवरती देखील विकेट मिळाली आहे. सामना संपला. मॅच फिनिश. सामना मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहिलं तर जिंकलं न्यू यंगस्टर खाडी बीने. अभिनंदन. वेल प्ले टीम खाडी. आणि हार्ड लक टफ लक म्हणूया आपण स्वराज 11 पोस्टरी संघाला. सामनावीराकडे देखील आपण लगेच वळणार आहोत. नो डाऊट बॉलिंग करत असताना ज्याने इम्पॉर्टंट 4 विकेट मिळवल्या, 3.50च्या सरासरीने अवघ्या 7 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या. त्यासोबत बॅटिंग करताना देखील इम्पॉर्टंट 13 रन्स 13 धावा विथ द बॅट त्याने कॉन्ट्रीब्युशन दिलं. खाडी बी संघाचा अष्टपैलू खेळाडू जेन्युइन ऑलराऊंडर आतिश म्हात्रे ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय आमचे आदरणीय देविदासजी म्हात्रे, संजयजी ढोपरे आणि हनुमानजी ढोपरे यांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. दर्शकांमध्ये प्रेक्षकांमध्ये आमच्या मुख्य आयोजकांनी आपल्याला पाहिलेलं आहे. तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपल्या सहर्ष हार्दिक स्वागत आहे या क्रिकेटच्या दमदार स्पर्धेमध्ये. आदरणीय नेताजी पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सामनावीर द्यायचा आतिशला. ग्रेट वर्क विथ द बॅट. 13 विथ द बॉल. 4 विकेट. 4 विकेट आणि अवघ्या 7 धावा त्याने खर्च केल्या. 12 षटकांचा स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांच्या स्पेलमध्ये 3.50च्या इकॉनॉमिकल रेटने त्याने फक्त 7 धावा खर्च करत असताना महत्त्वपूर्ण 4 गडी बाद केलेल्या आहेत. आणि बॅटिंग करताना लास्ट मोमेंटला खालच्या फळीतमध्ये येऊन देखील त्याने 13 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं. वेल बोल. आणि बॅटिंग देखील तितकी चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय सुंदर ट्रॉफी तुम्ही पाहतात. हेमंत चटर्जी मडवी यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली ट्रॉफी आपण पाहतात. आधी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, पण अगदी आपण पाहिलं तर बऱ्याचशा यंगस्टर घेऊन तुम्ही हा संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये उतरवलात. यंगस्टर घेऊन खेळताना मैदानामध्ये किती अडचणी येतात, कारण बऱ्याचदा यंगस्टर असले की